हाय, गुड मॉर्निंग गाईज सर्वांना. आज मी व्हिडिओ चालू करते कारण राहुल थकलाय मला उठवून उठवून. ॲक्च्युली आम्ही चाललो आहे साताऱ्याला. तर आमचा खूप इम्प्रॉम्प्ट प्लॅन झाला रात्री आणि त्या निमित्ताने आम्हाला आज निघायचं होतं सकाळी आणि तो बोलला होता की लवकर उठ, आपण लवकर निघू. आय थिंक 8:30 वगैरे 9 वाजले असतील. मी झोपूनच होते कारण सुट्टी असेल की मला नाही जमत उठायला, मला इन जनरलच उठायला नाही जमत. पण आता बिचारा थकून थकून मला उठवून तो गेलाय खाली मिनीला फिरवायला. आता आता आम्हाला लेट होणार आहे थोडासा जायला. मे बी ट्रॅफिक भेटू शकतं. बघू. सो आम्हाला निघायचं होतं. आम्ही निघणार आहे आता थोड्या वेळामध्ये. थोडीफार कामं आहेत आमची जी ते शॉप्स ओपन झाल्यावरती होणार आहेत, तर ती करणार आणि मग आम्ही निघणार. काय असं कुठे म्हणजे घाई नाही आहे पोचायची, आरामात पोचायचं. कम्फर्ट जरुरी आहे. घाई करून काय फायदा नसतो. कम्फर्ट जरुरी आहे, घाई करून काय फायदा नसतो. तुम्ही आरामात करायचं सर्व. उगीच नंतर परत ते झोपमोड, सकाळी सकाळी लवकर उठा, परत परत डोकं दुखणार, मग पूर्ण ट्रेक करा. कशाला कोण सांगितलं? त्यापेक्षा आरामात काही टाईम करून जात नाही, आरामात करायचं. तेव्हा आपल्यानुसार करायचं, सगळं आपल्यानुसार करायचं. आणि लकीली मला नवरा पण असा भेटलाय की तो सस्वी कर रे, तेको लेट करणे काय, ते लेट करणे काय कर. बघा स्वतः पण आता सांगू केली. हॅलो मित्रांनो. हॅलो. तर जसं तर आमचा खूपच इम्प्रॉम्प्ट लास्ट नाईट प्लॅन झालाय. अचानकच प्लॅन झाला तर रात्री की जाऊया साताऱ्याला. सॅटर्डे फ्रीने सुट्टी घेतली आज, तर मग 3 दिवस आहे म्हणलं चला जाऊन या साताऱ्याला. आणि अजून एक स्पेशल गोष्ट आहे ज्यासाठी मी चाललोय साताऱ्याला, ते तुम्हाला मी नंतर दाखवू आम्ही तुम्हाला ती गोष्ट. थोडंसं दाखवू येस. की बघू. चाललोय, निघालो आता. किती वाजले आता? 11:15 झाले. आम्हाला ऍक्च्युली लवकर निघायचं होतं बट ही झोपली होती माझी झोप. तर चला निघूया. 11:30 झालेत, 11:15 झालेत. बघू कधी पोहोचतोय. येस, आता पोचू आम्ही. तसं काय सातारा फार लांब नाही आणि वीकडेज आहेत, त्यामुळे मला नाही वाटत असं की फार ट्रॅफिक वगैरे आम्हाला मिळेल. बऱ्यापैकी म्हणजे आम्ही पोचू, कारण का लास्ट टाइम पण आम्ही गेलो होतो असंच, पण तेव्हा आम्ही सॅटर्डेला वगैरे आहे ना, सॅटर्डेलाच गेलो होतो ना, फ्रायडेलाच गेलो. हां फ्रायडेलाच गेलो होतो. तर फार एवढं काही म्हणजे आम्हाला ट्रॅफिक वगैरे नाही मिळालं आणि पोचलो होतो आम्ही खूप. आणि ते ॲक्च्युली तो जो नवीन रोड बनवला मिसिंग लिंक आय थिंक, त्या रोडमुळे खूपच इझी झालं आहे आणि फटाफट पोचलेलो आम्ही तिथे. फार वेळ नव्हता लागला. आता पण वेळ नाही लागणार. आणि ॲक्च्युली लवकर निघायचं होतं आम्हाला, पण मला नाही जमत लवकर उठायला. त्यांनी खूप प्रयत्न केले बिचाऱ्याने मला उठवायचे. 8 वाजता निघणार होती. हां, म्हणजे त्याच्यापेक्षा पण लवकर आम्ही ठरवलेलं की ॲज सून ॲज पॉसिबल किंवा ॲज माझं असं होतं की पॉसिबल 7-8 वाजता निघालो, 12-1 पर्यंत पोहोचलो तर आजचा दिवस पण भेटतो. आता सकाळी निघालो, संध्याकाळी पोहोचलो, मग आजचा दिवस घरातच जाणार. एक दिवस एक्स्ट्रा भेटतो ना थोडं, कुठे इथे तिथे जायला फिरायला. चाललोय तर असं वाटलं पाहिजे की राहून आलोय. असं जाऊन आणि लगेच आलो तर मग काय. फ्रायडेला चाललो तेव्हा ना, ठीक आहे म्हणजे संडेला लगेच निघणार आहे ना. बराच वेळ. हां ठीक आहे. आता काय राहशील का तिथे वक्तावर? मी तर नाही. तर असं होतं. मला बिचाऱ्याने खूप उठवायचा प्रयत्न केला, बट मला अनफॉर्च्युनेटली नाही जमलं उठायला. मला थोडा मी मॉर्निंग पर्सन नाही आहे, मी नाही उठू शकत. मी रात्रीची किती वेळ पण जागी राहू शकते, बट मी सकाळी लवकर नाही उठू शकत. मला ऑफिसला जायचं पण माझे खूप राडे असतात बाबा. तर आता बघू. पण बिचारा मला खायचं नाही बोलला, एवढं लेट केला तरी मी. बिचारा. मिनी मॅडम पण आहेत आमच्यासोबत, येत आहेत. तर आम्ही त्यांच्यासाठीच ही सगळी सेवा, त्यांच्यासाठी हे सगळं हंतरलेलं असतं. तर आम्ही तिला पण घेऊन चाललो आहे. तर आम्ही निघालो आहे आणि प्लॅनमध्ये चेंज. राहुल असताना होणार. तर आता आम्ही निघालो होतो ऑलमोस्ट. ह्याने युटर्न घेतलाय का, तर ह्याला आता आठवलं की गावी विहिरीमध्ये ह्याला सोडायला मासे हवेत.
तर मासे घ्यायला आम्ही वापस स्टेशन साईडला आलोय. ठीक आहे, आता काय बोलायचं म्हणजे मग आता तू मला घरात फिश टँक ठेवून देत नाही, मग तिकडे पळणार. मी आहे म्हणून, नाहीतर हा आहे ना घराचं पूर्ण प्राणी संग्रहालय, पक्षी बिक्षी सगळं म्हणजे ते झू बनवेल तू आता घराला त्या. आता आम्ही परत फिरून आलो एवढं, तेच जर माझं काय राहिलं असतं ना तरी पण आलाच असता, पण काय गरज आहे का? गरज आहे. तर आता आम्ही फायनली मासे घेतलेत आणि आमची मिनीबाई बसली इथे. राहुल, कसं वाटतं तुला आता मासे घेऊन? मस्त. गावाला पोचले पाहिजे. पोचते. तर फायनली मासे विषय घेतलेले आहेत आम्ही. ते आपले काय बोलतात शार्क असतात ना, फ्रेश वॉटर, ते घेतलेत कारण ते थोडे हार्डी आहेत. मग पहिलं आता नवीन टाकतो, तर पहिलं म्हटलं टाकून बघूया कसं दिसतंय, कसं ते जगतायत वगैरे काय कसं, त्यानंतर आपण बघू. आणि या महाराणीने व्हिडिओज नाही काढले आतमध्ये, फोन हातात पकडला पण कॅमेराच बंद आहे. काय मला एवढं लक्षात नाही आलं. आणि तिकडे ती दुकानवाली ती बाई ती बघत बसली अशी. त्या बाई तिला ना ती चुकून, आता ती लेडीज होती. मला वाटलं ही व्हिडिओ त्या पिझ्झा- काढते आतमध्ये, मी आपलं मस्त बघतोय मासे बघतोय सगळं बघतोय, नंतर बघितलं हिने फोन नुसतं हातात पकडून ठेवला. आता बघा ती लेडीज होती, आता जेंट्स असता आणि म्हणजे ठीक आहे ती वेगळी गोष्ट होती. काही काही मुलींना नाही आवडत असं व्हिडिओ वगैरे मध्ये, तर ती कुठेतरी चुकून आली वगैरे, तर म्हणून मग मी नाही घेतला व्हिडिओ. पण थोडे शॉर्ट्स घेतले मी, मासांचे शॉर्ट्स घेतले आहेत. तुम्हाला दिसले की नाही मासांचे शॉर्ट्स? मग आणि आता फायनली निघतोय का आपण? निघतो आता. आता काही घ्यायचं राहिलेलं नाही आहे. होप आम्ही खाल्लेलं पण पेट्रोल आहे टाकू, बऱ्यापैकी. चेक करू आणि कल्टी. येस, तर आता फायनली आम्ही निघतोय. तो गणपती बाप्पा मोरया. मोरया. चला निघूया. आता आम्ही ऑन द वे आहोत आणि आता आम्ही पुण्याला पोचून राहुलच्या मम्मीला पण घेणार आहे तिथून. म्हणजे आम्ही आता आम्हाला थोडासा म्हणजे आम्ही थोडा वेळ थांबणार आहे आता त्यांच्या ऑफिसवरून त्या निघणार आणि मग त्यानंतर आम्ही त्यांना पिक करणार. आम्ही डायरेक्ट जाणार होतो, पण आता त्या येतात आमच्यासोबत, तर मग त्या उद्या येणार होत्या. मग त्यापेक्षा त्यांना एक दिवसाची सुट्टी घेऊन मग त्या आमच्यासोबतच येतात, तर ते जास्त बेटर आहे ना. तर मग आता पहिलं पोहोचू पुण्याला, बघू किती वेळ लागतोय ते. त्याला ऍक्च्युली ड्रायव्हिंग मी शिकवली. बघा तोंड 4 फूट कधी सायकल चालवली नाही. ह्याला ड्रायव्हिंग मी शिकवली. बघा किती छान ड्राईव्ह करतो. ह्याला मी ड्रायव्हिंग शिकवून मी स्वतः ड्रायव्हिंग विसरली. असंच होतं, ज्ञान वाटल्याने वाढत नाही माझं. बघा. बाय द वे, मला काल एक गोष्ट चालू नको चालव. हायवेला जाऊन आम्ही आता आम्ही तुम्हाला हायवेला जाऊनच भेटू, कारण आता ट्रॅफिकमध्ये आहे, तर खूप साऱ्या ओवी ऐकायला येतील, त्यामुळे आम्ही मग आडवी तिडवी कशी पण गाडी टाकतात. चालते. तुला लय शिकवाय आयुष्यपतीने आता चालू केलं बघ. काय सॉलिड आहे, सही वाटतं हा. हे रूम्स आहेत ना, इकडे जी घरं आहेत बघा ना. चलो दोस्तो, फायनली आपण एक्सप्रेस वेला लागलेलो आहे. आता जरा आरामात मला भूक लागली. आता काय नाही भेटत, आता पुण्याला नाही. घरात बिस्किट होते, काय चिप्स वगैरे होते, घ्यायचं तर नाही. रात्री खाल्लीस तू? मग रात्री मी भूक लागलेली. झोपल्यानंतर काय करतो, मी झोपले ना की वाट बघत असतो मी झोपायची म्हणजे, आणि नंतर रात्री कुरकुरे वगैरे खातो. हा रात्रीचा मी झोपल्यावर. मला ना 2 भाऊ आहेत सक्के, ठीक आहे. आमची पण खाण्यावरून भांडणं व्हायची, खाण्यापिण्यावरून खूप भांडणं व्हायची. म्हणजे ते लोक माझं खायचे, मी त्यांचं खायचे कधीतरी लपून वगैरे, ठीक आहे. पण असं कधी केलं नाही आम्ही की झोपल्यानंतर खायचं. आज झोपल्यानंतर खातो, माझ्या वाटेचं पण खातो, स्वतःच्या वाटेचं पण खातो. कारण तू लवकर झोपते. पण नाही राहुल, 12-12:30 वाजता झोपले काल मी. भूक लागते. पण मी झोपल्यावर का खायचं होतं तुला? तुम्हाला वाटून नव्हतं.
म्हणजे विचार करा की काय आहे म्हणजे बहीण भावापेक्षा जास्त अति पॉलिटिक्स आहे इथे नवरा बायको मध्ये. आता आम्ही चाललोच आहे, पुण्याला आम्हाला थोडा वेळ लागणार आहे. तर मग मी यांना काय म्हटलं की आपण जरा जाऊया तिथे मुळचंदला, तिकडे जाऊन शॉपिंग म्हणजे मला बघा मी ना खूप आता जे पुण्याला राहणार आहेत पुण्याला वगैरे जातात त्यांना माहीत असेल ना ते मुळचंद वगैरे मला आवडतं थोडंसं एक्सप्लोअर करायला. काय आवडतं मला फिरायला, मला आवडतं म्हणजे. आणि असं नाही की मी एकटीसाठीच घेते, सगळ्यांसाठी घेते मम्मीसाठी वगैरे पण मी घेते, स्वतःसाठीच नाही घेते. आणि माझ्या मम्मीला तिथे ड्रेस घेतला होता, तर माझ्या मम्मीला खूप आवडला. तर जे लोक पुण्याला वगैरे राहतात त्या लोकांना ते दुकान माहीत असेल, कारण त्याच्या ब्रांचेस आहेत भरपूर. तर पुण्यातच आहेत एकदम एवढं माहिती नाही, पण अजून 2-3 ब्रांचेस तर पुण्यामध्येच आहेत. म्हणजे त्याच्यापेक्षा अजून काही छान तिथे शॉप्स वगैरे असतील तशा टाईपचे किंवा त्याच्यापेक्षा बेटर, तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा जेव्हा पण आम्ही पुण्याला जाऊ. कारण आता हा पुण्याला जात होता बट हा कुठे मम्मीचे म्हणजे माझ्या गाड्या वगैरे ड्रेस वगैरे तिथे किती गर्दी होती तुला तर माहिती. तेव्हा सीझन होता, नाही तेव्हा सीझन होता, तेव्हा आम्ही काहीतरी फेस्टिवल होता. हा नाही सेल होता, तेव्हा सेल होता, काहीतरी होता फेस्टिवल होता आणि तेव्हा सेल होता. त्यामुळे आम्ही तिथे गेलो तेव्हा खूप रश, खूप अखंड अफाट गर्दी होती, अफाट गर्दी. म्हणजे मी साड्या गेली, मला इच्छाच वेगळी माझी तिथे साड्या घ्यायची, म्हणजे बघायची पण इच्छा होती की साड्या अशा फेकलेल्या आहेत, काहीतरी लोक त्या साड्यावर पण चालतायत वगैरे. खूप गर्दी होती, खूप गर्दी होती साड्या घेण्यासाठी, खूप गर्दी होती. आणि एवढी माणसं, ते लहान मुलं, खूप गर्दी होती. त्यामुळे मी साड्या वगैरे नाही घेतल्या तिथून. पण त्याच्या वरच्या एकदम लास्ट फ्लोअरला ड्रेसेसचं होतं, तिथे कमी गर्दी होती, गर्दी पण कमी गर्दी होती. तिथे मला ड्रेस ॲक्च्युली मम्मीसाठी छान मिळाला होता. तर मला असं वाटतं की आपण चालत होतो पण जाऊया. मला आम्ही 2 तास तिथे जाऊन थांबणार आहे, तर मग मला असं वाटतं की आपण बघू म्हणजे नाही, मुलींचं बघू म्हणजे नाही, मुलांचं बघू म्हणजे हो. माझं बघू म्हणजे नाही, मुलींचं बघू म्हणजे नो आणि मुलांचं बघू म्हणजे हो. मेरे ख्यालों की मलिका कोण आहे ते खयालो की मलिका? कोण आहे ते खयालो की मलिका? तुझे बाबा माझी मनिका, तुझे माझी मनिका. लगेच आम्ही आता इथे एक्सप्रेस हायवेच्या इथे जॉबला फूड कोर्ट आपल्याला लागतो तिकडे पोचलोय. खूप गरम होत आहे, पार्किंगच नव्हती तिकडे आतमध्ये. ऋषा गेली आतमध्ये काहीतरी खायला शोधायला, आम्ही इकडेच बसलोय मी आणि मीनो. कुठे चाललो आपण? हिला नाही फिरायची हौस आहे, कार दिसली गेला नाही की फिरायला जायचीच. तर नुसतं कारची चावी हातात घ्या, ही रेडी निघायला. तर बघू आता ऋषा काहीतरी काय खायला आणते, काहीतरी चांगलं आणलं पाहिजे. लिटरली चटके बसतात इथे ना. पार्किंगला ॲक्च्युली जागा नाही आहे, त्यामुळे मग मीच उतरले खाली. मी बघते काहीतरी घेते, कारण मिनी आहे ना गाडीमध्ये, तर मग तो नाही उतरू शकत. त्यामुळे आले खायला घ्यायला. खूप ऊन आहे आणि खायला पण खूप गर्दी होती, मला नाही मिळालं. तर पार्किंग पण एकदम फुल आहे, त्यामुळे आम्ही तिकडे बसून पण काही खाऊ शकत नाही. मग जे पॉसिबल आहे जे आम्ही घेऊन येऊ शकतो तेच मी घेतलं आहे, आणि जास्त काही मला मिळालंच नाही ऑप्शन्स. चला. तर ऋषा मस्तपैकी सँडविच घेऊन आली आहे. सगळं चिटकलं ना, मला वाटलंच होतं काहीतरी वरतून टाकून देत होता तो छान सँडविचला. त्याचं चीज पूर्ण वरती चिटकले. मला आहे ना हे काहीतरी युनिक मिळालंय, डेट्स मिल्कशेक. मस्त मस्त. मला तिकडे ते लोक पण म्हणत होते की छान आहे, आमचं हे छान आहे, म्हणून मग मी हे घेतलं. सो आम्ही खाऊन निघालो आणि हा बघा व्ह्यू, हा बघा मिसिंग लिंक, मस्त वाटतोय. ते मच्छी आपण घेतले होते, मच्छी मेली आणि म्हणून पाणी खराब होईल म्हणून आता इथे मी थोडा वेळ पाणी चेंज करण्यासाठी थांबलं. पाणी चेंज करून मग निघूया पुढे, नाही तर सगळे मरतील. रस्त्यात मच्छी माहिती तर खूप बेकार वाटतं. वाटलं ना तर मरेल, पण तिला आम्ही काढल्यानंतर तिला लागलं होतं पहिलंच. म्हणजे तिकडे एक्वेरियम शॉपमध्ये तिला लागलं होतं, ते पंख नव्हते, ते आम्ही बघितलं नाही, कारण तिने लगेच पॅकेटवर टाकलं होतं, आमचं पण लक्ष नव्हतं. मे बी त्यामुळे ते मिले असेल. बाकी सगळे तर ॲक्टिव्ह दिसतात चांगले. बघू आता निघतो. तर आता आम्ही मम्मीची बॅग घेतलेली आहे आणि आता आम्ही इथे काय दुसरा ॲक्वेरियम बघायला चाललोय, कारण आम्हाला त्या आता आम्ही खोललं होतं ते, जसं त्याने दाखवलं असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर त्याने खोललं होतं आणि त्याच्यातून मासे सर्व जे मेलेलं बिचारा होतं त्याला काढलं आणि बाकीच्या माशांना आम्ही वापस त्याच्यामध्ये भरलं. आणि आता ऑक्सिजनसाठी आम्ही दुसरं ॲक्वेरियम बघतोय. त्या ॲक्वेरियममध्ये जाऊन आम्ही त्यांना ऑक्सिजन देणार आणि आम्ही निघणार मम्मीच्या ऑफिसच्या खाली थांबायला, त्यांना घ्यायला. टेक अ फ्लाय ओव्हर. करतोय, थोडे पैसे घेतो पण करतो. ऑक्सिजनचे पैसे असतात.
हो हो हो, हिचा जीव बघा कसा वर खाली होतोय बघा. तो चाललाय तर हिचा जीव बघा कसा वर खाली होतोय. आलाय हा. मित्रांनो आपल्याला भेटलेलं आहे मस्तपैकी. हे प्रॉपर दिले त्याने पॅकिंग करून. ऑक्सिजन औषध पण टाकलं. तिने नव्हतं असं दिलं करून. ते माहित तुला बोललो ना मी. तर आता फायनली राहुल आलाय. हो झालं बाबा. थँक्यू शिव अक्वेरियम अँड पेट्स. बाबा नशीब भेटला आपल्याला, नाहीतर खूप अवघड झालं असतं. करून दिलं त्यांनी. आता जाऊया मम्मीला पिक करूया पटकन, 1 तास राहिला आणि निघूया पटपट पटपट साताऱ्याला. आणि माझं मुलचंद मुलचंद कुठे आहे तुझं? तर आम्ही रस्ता चुकलो पुण्यात. चुकून आम्हाला जायचं होतं मम्मीला आणायला, पण आम्ही रस्ता चुकलो. पण आम्ही चाललो आता मुलचंदला, कारण हिने चालू केलं हिचं शब्दबाम. आणि मी आता मुलचंदमध्ये चालली, कारण आता ऑब्व्हियसली कारला पार्किंगचा इश्यू आणि मिनी आहे की त्यामुळे मलाच यावं लागेल. तर फटाफट माझ्याकडे टाइम खूप कमी आहे, मला फटाफट जावं बघायचं ॲक्च्युली. बाय. पोरगी मला एवढं गोल 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 फिरून जबरदस्ती मुलचंदला घेऊन आली. मी तिला बोललो आपण मुंबईला जाताना येऊया, पण रागवली, रुसली. नाही मला आत्ताच जायचं. एवढं गोल गोल फिरून मला घेऊन आली. ऑलमोस्ट 1 तासानंतर हात हलवत. ऑलमोस्ट 1 तासानंतर आता बाहेर आली, हात हलवत आली. काय आलं अशी काय आलीस? काय नाही मिळालं? एवढ्या मोठ्या दुकानात तुला काय नाही मिळालं? माझे हवं होतं ते मला नाही मिळालं. मग तू 1 तास आतमध्ये बसली आहे. 1 तास? राहुल, 1 तास नाही 15 मिनिटं झाली. हो 15 मिनिट. 15 मिनिटं. एवढं गोल फिरून मला आणलं मुलचंद. मला आता काय? आहे. 1 सेकंड मी सांगते तुम्हाला. आहेत तिथे सगळ्या गोष्टी आहेत, पण सगळं आहेत. पण मी घेतलं नाही ना. नाही. मी कशाला घेऊ? मला नुसतं मुलचंद बघायचं होतं येऊन, म्हणून मी राहुल फिरून आणलं शेवटी. मी माझं खरं करून मला काहीच मिळालेलं नाही आहे. करून म्हणजे तू जेव्हा तुम्हाला ऐकत नाही असंच होतं. इट इज हिस्ट्री. ओ हिस्ट्री. जेव्हा मी बोलतो किती नको जुनी? करू, असं नको करू, हे आता नको करू, असं काहीच नाहीये. तरी फायनली आम्ही आता मम्मीला घ्यायला आलोय. मम्मी आता ऑफिस मधून खाली येईल. हे काम पहिला करायचं होतं. आता मम्मी 5 वाजता निघणार तर 5 वाजता तिथे निघणार. भेटतो आम्ही, ते काम करायला सगळ्यात लास्ट. आता जर मम्मीचं तुझं ऑफिस प्रेशर आलं असतं ना, आपण आलोच तर काय नको. थांबलोय, पप्पा. ते आले आली मम्मी. तर मग कट करू. हाय माझ्या सासूबाई, राहुलची मम्मी. सो इथे मला भूक लागली म्हणून मी दही समोसा घेतलेला आहे. तर हिचं दही समोसावाला क्लिप मी आत्ता बघितला एडिटिंगच्या वेळेस. याची रिॲक्शन तुम्हाला पुढे नक्कीच पाहायला मिळतील. तर गावाला जस्ट पोचायला आलोय, 15 मिनिटात पोचू. आणि या मॅडमला चालू झाले उलट्या. त्यानं चालू झालं. उलट्याच. आणि कशामुळे झालं तुला बोल जरा, कशामुळे उलटीसारखं वाटतं तुला? समोरून गाडी येते. मग रोड आहे तर गाडी येणारच. तू उलट्या कशामुळे चालू झालं ते बोल. मला ते मोशन सिकनेस नाही, कारण आपण पहिलं खाल्लं सँडविच, नंतर हे जिने पटेलीमध्ये दाखवलं ना ते डेटचं मिल्कचं शेक टाईप काहीतरी होतं ते पियाली. त्यानंतर परत खाल्ली लिची. त्यानंतर परत खाल्लं दही समोसा. आणि अजून काय खाल्लं होतं का? काय नाही बस तेवढंच. हां. आणि परत बोलते मला उलटीसारखं होतं, मोशन सिकनेस होते. एवढं सगळं खाऊन काय पण आरबट चटबट बोलते उलटीसारखं होते. आता कुठे करू ते सांग. इथे नाही जागा आता. मला करायची राहुल. तू आमचं गाव घाण करते ऋषा इथे. उलटी नॅचरल आहे. गाडीत होईल आता मला. तेव्हा तिकडे बघू. जा. हे बघा मित्रांनो, हाती खाऊन पटेली करायचं, काय पण अरबट चरबट खायचं. ही मला बोलते मी काय पण खातो. आणि आता बघा कोण उलटी करते बघा. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलोय साताऱ्याला.
थोडा लेट झाला कारण इकडे तिकडे फिरत होतो आम्ही. जाऊन आम्ही पहिले तिकडे गेलो विहिरीत, ते मासे आणले होते त्यांना सोडून टाकलं होतं मरतील वगैरे म्हणून. नाही घेतले का? नाही, विहिरीत लय अंधार होता, फोन पडतो मग फोनवरतीच ठेवला होता मी, शॉर्ट नाही घेतले. मग उद्या दुपारी जमलं तर जाणार तिकडे, वरच्यावर दिसले तर तुम्हाला दाखवीन. आता आम्ही मिनीला सोडू कारण मिनीला पळवत होती. मिनी आता मिनी आणि लुसी खेळेल. मिनी हिला सारखं नुसतं हेच वाटत असतं की मी जाणार आहे कुठेतरी. खेळ नाही याच्यावर, खेळते ना लुसी तुझ्यावर. मिनीला ना जरा पण खेळायला आवडत नाही. तिला असं नुसतं बॉलवरच खेळायचं असतं तिला. तिथे आहे एवढी खेळ ना तिच्यासोबत मिनी. बघा नाही, तिला कारमध्येच बाहेरच जायचं. तिला कारमधून बाहेरच जायचं. तिला खेळायचं नाही. तिला खेळायचंच नाही. जा तिकडे, जा तिकडे खेळ. बघ ती किती खेळते मी तुझ्यासोबत नीट. बघितलं किती मस्ती आहे तिला. जा ना खेळ तिच्यासोबत. मस्ती आहे तिला. पण बाबा खरंच मुंबईला सकाळी मुंबईला होतो आणि आता इथे रात्री साताऱ्याला पोचलोय. वातावरण एवढं मस्त आणि थंडगार आहे. काय वाटतं तुला? खरंच खूप थंड आहे. मस्त आम्हाला एकदम. येताना पण आहे ना, आम्ही पूर्ण म्हणजे आय थिंक 6-6:30 वाजले असतील, तरी पण आहे ना ऊन होतं, खूप ऊन होतं आणि गरम अफाट होत होतं. पण त्याच्यानंतर आम्ही जेव्हा क्रॉस केलं ना ऑलमोस्ट, आणि आम्ही काचा खाली गेलो म्हणजे ऑलमोस्ट आम्ही शिरवळ वगैरे क्रॉस केलं. त्यानंतर असं संध्याकाळ पण झाली होती तसं, पण थंडावा हा इकडे खूप. खूप. आणि आम्ही मुंबईपेक्षा. खाली करून जे काय हवा येत होती ना, खूप सुंदर हवा येत होती. बघा घोडा, ते बघा मानाचा घोडा, राहुल काय सुंदर दिसतोय. ते बघा चंद्र तुम्हाला दिसतोय का नाही? चांदण्या पण दिसत होत्या मग, शेवट चांदण्या पण दिसतात सगळ्या. घोडा गेला माझ्याशी, सिलेक्ट कराय. हे बघा फटाकडा वाजला आणि डायरेक्ट आत बसलीच तिकडे जाऊन ती. लय भित्र आहे आमचा, लय म्हणजे लय भित्र आहे. दोन्ही पण बघा, दोन्ही सेम ब्रीड आहे. पण तो घरात राहून बघा गेली. एकदमच घरात गेली. नाहीतर त्याची असं असतं, घरात ठेवलं ना, कुठला पण कुत्रा घरात ठेवा असं भोंदूच होणार आहे तो. आणि ही लुसी बघा, लुसी ती बघा मला लुसी? दाखवतोय. हा मला वाटलं काहीतरी खाल्लंस. लुसी बघा. चला बोललास आणि मित्रांनो, माझ्याकडे कॅमेरा गेलास राहुल. गाडीतलं सामान घेऊन काढतो तू आता. लुसी बघा बोललास आणि कॅमेरा माझ्याकडे गेलाय. मी तुला बोललो Ignore लुसीला बोल, करतोयस. बोल. आता हा व्हिडिओ थोडा ना, म्हणजे हा जो पर्टिक्युलर व्लॉग जाईल तर हा देवनचा व्लॉग असं समजा तुम्ही. कारण सगळं पूर्ण ते ट्रॅव्हलच केलं, अजून travelच काय केलं असं होतं. केलं नाही वगैरे. बाकी काय केलं तर नाही. बघू, तर उद्या बघू. आता उद्या आम्ही बऱ्याचशा गोष्टी करणार आहे. आणि उद्या ती ज्या गोष्टीसाठी आम्ही इथे आलोय ती गोष्ट उद्या असणार आहे. उद्या ती गोष्ट घरी येणार आहे या आम्हाला तिकडे जावं लागतं ते माहित नाही. ते आता उद्या डिसाईड होईल. जर घरी आलं तर बरंच होईल, जास्त टाइम भेटेल. बट वी आर सो एक्साइटेड. पण बघू आता. चला तर आता आय डोंट नो, आता आम्ही एडिट करू तेव्हा आम्हाला समजेल की आम्ही नक्की या ब्लॉगमध्ये काय काय केलं काय नाही, आहे, नुसतं फिरलोय. इंटरेस्टिंग आहे काही की काय नाहीये. पण स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट ब्लॉग ऑल्सो. आता पहिला फ्रेश होतो. आम्ही डे 2चा टाकू. प्लीज तो सुद्धा ब्लॉग बघा, हा पण बघा. आणि तुम्ही आम्हाला सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि पुण्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, काहीतरी मी तुम्हाला बोलत, मला आठवत नाही आहे, मला काहीतरी बोलत होते की मी कॉमेंटमध्ये सांगा म्हणून, मला नाही आठवत आहे. पण ठीक आहे, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर, तुम्हाला आवडला तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा हा व्हिडिओ, कॉमेंट करा, आम्हाला सांगा आम्ही काय काय अजून करू शकतो. सो बाय. चला बाय बाय, गुड नाईट.